आता मला खावंच वाटलं फ्रेंच फ्राईज, तर मी तिकडे करायला लागले फ्रेंच फ्राईज. फ्राईजसाठी आलू कापून ठेवले आणि आता त्याला थोडं धुवून घेतलं. गरम पाण्यात आता लिंबूचा रस टाकला आणि मीठ टाकलं आणि त्यात आता हे आलूचे काप केलेले टाकेल. आता थोडा वेळ ह्या आलूच्या कापाला उकळू द्यायचं आणि थोडे मऊ झाले ते की मग त्यांना थोडा वेळ सुकू द्यायचं. हे आलूचे काप आता उकळले आणि आता ह्याला थोडा वेळ सुकू दे. काय टाकत आहे तू? फक्त टाकत कॉर्नफ्लोअर. काय टाकत आहे तू? कॉर्नफ्लोअर. मग काय करशील? हे बटाट्याचे काप आता तेलात टाकले तळायला आणि आता मोठ्या गॅसवर हे सर्व बटाट्याचे काप आता तळून झालेले आहेत आणि आता 10 मिनिटांनी ह्याला परत अजून तळायचं. आता हे परत फ्राय करायला कढईत टाकलेलं आहे आणि हे आता मंद आचेवर. थोडीशी मदत म्हणून मी टिश्यू लावला प्लेटवर. कधी होती? आपले फ्रेंच फ्राईज तळून रेडी झालेले आहेत. फक्त आता त्याच्यावर तिखट मीठ वगैरे 5-10 मिनिटांनी थंड झाल्यावर टाकूया. फ्राईजवर आता थोडंसं मीठ, तिखट मसाला टाकून त्यांना एकदम चटपटीत करूया. मला वाटल्यास तुम्ही ह्यात मिरी पूडसुद्धा टाकू शकता. रेडी आहे आपले फ्रेंच फ्राईज. हे रेडी झालेले फ्रेंच फ्राईज मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. टेस्टी. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. चला तर बाय बाय.